यू बाय सुहाना ऑल इन वन मसाला मिक्स। आपण बघताय एबीपी माझा बातमी येते पावसाची, कारण नाशिक, पालघर, ठाणे वादळी वाऱ्यासह पाऊस आहे। डोंबिवली, बदलापूर वादळी वाऱ्यासह जोरात पावसाची हजेरी, तर तिकडे पालघरमध्ये गारांचा पाऊस पडलाय। नवी मुंबईत ढगाळ वातावरण आहे। बदलापूर, कल्याणमध्ये वादळी वारे धडकतायत, तर वांगणी, बदलापूरमध्ये वाऱ्यांचा वेग पोहोचला 107 किलोमीटरपर्यंत। पालघर जिल्ह्यातल्या जव्हार, मनोर, चारोटी, महालक्ष्मी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आहे, तर इकडे मुंबई आणि परिसरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली। एकीकडे घाटकोपर वर्सोवा दरम्यानची मेट्रो सेवा देखील विस्कळीत झाली आहे। मेट्रोच्या तारांवर बॅनर कोसळला आणि त्याच्यामुळे वाहतूक खोळंबलेली आहे, वाहतुकीचा खोळंबा होतोय। तर या जोरदार पावसामुळे, सोसाट्याच्या वारामुळे काय परिणाम झालाय, तर पूर्व द्रुतगती मार्गावर झाडं कोसळलेली आहेत। जोरात पाऊस आहे, वादळी वारा आहे आणि मुंबईचं जीवन त्याच्यामुळे विस्कळीत झालेलं आहे। जागोजागी झाडं कोसळली आहेत, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा हा ठरलेला आहे। एकीकडे मुंबई आणि परिसरात 1 तासापूर्वी अचानक वातावरण जे आहे ते बदललेलं होतं आणि आता ठिकठिकाणी जोरदार पाऊस आहे, सोसाट्याचा वारा आहे। पूर्व द्रुतगती मार्गावर तर झाडं कोसळल्यामुळे त्याचा वाहतुकीला मोठा फटका बसतोय। तेव्हा आधी ठाणे, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी इकडून बातम्या आलेल्या होत्या पावसाच्या, मात्र आता मुंबई आणि परिसरात देखील जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। जागोजागी झाडं कोसळली आहेत, वाहतुकीचा खोळंबा होतोय। संध्याकाळची वेळ आहे, सगळी मंडळी घरी परततायत ऑफिसेसमधनं आपापल्या उद्योग व्यवसायात, आणि त्याच वेळी अशा प्रकारे पावसाने खोळंबा केलेला आहे। ही काही दृश्य आहेत जिकडे हे झाडं पडलेली आहेत, जोरदार वारा वाहिलेला होता आणि त्याच्यामुळे झाडं पडलेली आहेत। अनेक ठिकाणी असं चित्र आहे, जागोजागी झाडं कोसळली, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहतुकीला मोठा फटका। जोरदार पाऊस आणि त्याच्यातच सोसाट्याचा वारा, असं चित्र पाहायला मिळतं। आणि या पावसाचा फटका केवळ रस्ते वाहतूक किंवा अन्य ठिकाणीच बसत नाही, तर विमान सेवेला देखील बसतोय, कारण विमानतळ, रनवे देखील बंद करणार आहे। दृश्यमानता साहजिकच कमी असणार, वादळी वारा आहे, पाऊस आहे, अनेक फ्लाईट्स दुसरीकडे वळवण्यात आल्या आहेत, त्यामुळे एका पावसाने ठिकठिकाणी परिणाम केलेला बघायला मिळतोय। मुंबई विमानतळाचा रनवे बंद करण्यात आलेला आहे। व्हिजिबिलिटी, दृश्यमानता अर्थातच कमी असणार, पाऊस आहे, वादळी वारा आहे, त्याच्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रनवे बंद करण्यात आलाय, अनेक फ्लाईट्स दुसरीकडे वळवण्यात आल्या। अभिषेक मुठाळ पुन्हा एकदा अपडेट देत आहेत। अभिषेक, रस्ते वाहतूकच नव्हे तर विमानसेवेवर देखील परिणाम, काय अपडेट्स आहेत विमानसेवेचे? अश्विन, धुळीचं मोठं वादळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि सोबतच पावसाला देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि त्यामुळे दृश्यमानता जी आहे ती कुठेतरी घटलेली होती आणि त्यामुळे मुंबई विमानतळाचा जो रनवे आहे तो काही काळ बंद करण्यात आलेला होता। आता सध्याला जर का परिस्थिती पाहायची तर पुन्हा एकदा दृश्यमानता ही चांगली होत असल्यामुळे थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा रनवे जो आहे तो सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल। मात्र त्याचपूर्वी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय किंवा मग आंतरराष्ट्रीय जी विमानं आहेत, उड्डाणं आहेत, ती डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। सोबतच काही ज्या फ्लाईट्स आहेत त्या देखील आपल्याला सध्याला उशिरानं पाहायला मिळतात। एकूणच लो व्हिजिबिलिटी आणि खराब हवामान यामुळे रनवे जो आहे त्याचं आवागमन जे आहे ते आता सध्याला आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। अश्विन, अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा तुर्तास खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ रनवे बंद होतोय, मात्र काही वेळात तो सुरू होण्याची अपेक्षा आहे। आणि आता असल्फा मेट्रो स्टेशन जवळची अपडेट, पाणी साचलंय, त्यामुळे पावसाचा आपल्याला फटका जो आहे तो बघायला मिळतोय। मेट्रो स्टेशन जवळ पाणी साचलेलं आहे। असल्फा मेट्रो स्टेशन जवळून ही अपडेट येते। एकीकडे मेट्रो बंद झालेली होती कारण ओव्हरहेड वायरवर बॅनर पडलेला होता आणि त्याच्यातच आता असल्फा मेट्रो स्टेशन जवळ पाणी साचल्याचं देखील समोर येते। प्रशांत बडे आपल्याला ताजे अपडेट देतील। प्रशांत, खरं तर मुंबईकरांची मोठी तारांबळ अचानक आलेल्या पावसामुळे झालेली आहे आणि घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर आपण जर ठिकठिकाणी बघितलं, आता जी दृश्य आपण पाहतो ती असल्फा मेट्रो स्थानकाच्या खालची आहेत। साधारणतः 3 ते 4 फुटापर्यंत पाणी जे आहे ते घाटकोपर अंधेरी लिंक रोड भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। यातून